पंक्चर झाली वे गाडी. हा काय झालं? गाडी पंक्चर झाली वाटतं. तर भाई सगळ्यांना तुम्हाला आवाज यायला आहे का नाही मला माहीत नाही, पण आता अजून पण मी व्हिडिओ करायलो तर पहिल्यांदा आवाज येते का नाही ते सांगा. आणि मी लवकरच माईकचं बंदोबस्त करायला लागलो काय तर करू. आणि आता पण चालू करायलो मोठं लागेल. आता काय विषय बोलायचं मला कळेल नाही, पण तरी आता चालू करतो. पुढं बघू काय भेटेल ते भेटेल विषय. पुढं काय होईल ते होईल हा नाही. पहिल्यांदा ना हे मला काढावं लागतं आहे कारण की अरे हे काढावं लागणार आहे. ओ हळू, कारण तुटलं तर परत लई महाग आहे. हे उघडलं तर आवाज तर येते, त्यामुळे तुम्हाला आवाज येते कारण की हे उघडं असते म्हणून. तर आम्हाला काय बोलायचं कळी नाही. आणि कारण की माझ्याकडं आज माझं घड्याळ परत हरवलं. आता ही 4थी बार आहे घड्याळ हरवायची. कुठं ठेवलं माहीत नाही मला पण, आणि आता सापडतं आहे कधी माहीत नाही. कारण की एकदा हरवलेलं 4 आठवड्यांनी सापडलेलं. चला मामा चला चला, थांबत नाही चालून दुनिया. चला हे काय तर झालं माझ्या टायरला. अगं आता पडलो असतो, कसलं जबरदस्त पडलो असतो माहिती का. 100% गाडी पंक्चर झाली वे गाडी. हा काय झालं? गाडी पंक्चर झाली वाटतं. झाले की नाही झाले? आता वळलो पडलो असतो लय जबरदस्त. काय झालं ना? झालंय बहुतेक. हां ते हाय झाली का बघ, पंक्चर झाली का बघ. ठीक आहे थँक्यू. पडलो बी असतो लई जबरदस्त पडलो असतो. बघितलं ना पंक्चर. नशीब चांगलं माझं की मी जास्त हे नव्हतं स्पीड, नंतर बल्ल्याच झाला असता पडलो असतं लय बेकार जबरदस्त पडलो असतो. ठीक आहे तर विचारू इकडे पंक्चर का. हवा तर काच भरते भाई. पंक्चर झाली एवढी डेंजर शक्ती नाही आहे माझ्याकडे, कारण पंक्चर झाली ऑलरेडी. पंक्चर झाली वाटतं गाडी. हां डबल स्टँड लोक. हां ट्यूबलेस तिकडेच लोक डबल स्टँड का इकडे समोर घेऊ. समोर घेऊ. हां ट्यूबलेस आहे. ट्यूबलेस म्हणलं की जरा थोडं ट्यूबलेस असेल तर सोपं पण पडतं ना का पंक्चर काढायला. भाई सब ढकलून पट्टी कर. पंक्चर झाली का नाही ते पण माहिती त्यांना सांगतो. राहू दे का इकडं. हे टायर आहे. हां पंक्चर झालं का नाही माहीत नाही मला पण. चेक कर लगेच. मागं दाबू का. कारच एवढं मोठी हवा भरली होती. एवढं दाबाला गाडी दाबाला पण माझ्याकडे ताकद नाही. काय डेंजर आहे रे मी. पंक्चर नसावं हवा कमी असावं बघ. असं पण एवढी हवा कसं काय का. हवा जास्त भरल्यावर पण बहुतेक मी जरा जास्त भरलो हवा, पण एवढी जास्त भरलो नाही बे. पण आता जर पंक्चर निघाला तर मग टायर बदलणार आहे बाबा बस. परत नाही काय करा, कारण पंक्चर भरपूर भरत. गाडीच्या मन झाले वाटतं ऑलरेडी. ऑलमोस्ट झालीच आहे. आवाज यायला की नाही सांगा. काय आवाजामध्येच मरायला चाललो मी इथं. तुम्हाला आवाज आला की नाही नाही यायला की नाही त्याच्यामध्येच आहे आहे. हां पंक्चर नाही आहे, वॉलमधनं हवा चालली आहे. मग तेच म्हणलो मी तर कुठं घातलो नाही, कारण गाडी मी एवढं शिस्तीत चालवतो आणि सगळ्यांना पण सांगतो शिस्तीत चालवा म्हणून. तरीच म्हणलो एवढं कसं काय होतं. स्वतःच नियम तोडले तर कसं ना. बरं झालं भैया.
चांगलं चेक केलं. हवा जास्त भरल्यावर पण होतं का? कमी ठेवतो. झालं बाबा काम. आता उशीर होतो थोडासा अजून. आलं गो होते चट्टच भरले. विषय बशीने की इथं पडलं काय तर. झालं वाटतं. ओके काम झालं. हवा कमी झाली का? नाही. ठीक आहे. किती रुपये? 10 रुपये. फोनपेच आहे आपलं. 200 रुपये. फोन घेऊन बिग फिटनेसवाल्यांचं पॅटर्न नव्हतं तुम्हाला कळालं तर ऑलमोस्ट. सॉरी कळालंच तुम्हाला तर. काम आपलं आम्ही पण त्यांचं पण थोडं नुकसान झालं याच्यात. तर माझ्या गाडीमध्ये पण ते माझ्या गाडीमध्ये म्हणता. नाव काय तुझं? आयन शेख. थँक्यू. भैयाने मला सांगितलं इथं आहे. मला माहीत होतं पण मदत तर केलं. हां माझ्यासारखं जेवढं होईल तेवढं मदत करत ना. करता यार पूर्ण ऐकत नाही. एवढी गर्दी पण आहे कारण कुठं सारखं बाजू केळाची गाडी बाजूला अजून वरून साईडला. चला ठीक आहे. पण भाई मग आज जरा मूडमध्ये होतो. काय तर जरा म्हणजे काय तर विचार करायला तो काय तर सांगावं वगैरे म्हणून कुठे तर स्टोरी बनवावं. कारण की बोलायला काय नाही आहे माझ्याकडं. आणि परत पोरांचं आणि पोरींचं पण एक कमेंट यायला लागलं की तू एकाच रोडला फिरतो. पण ते पण ठीकच आहे. बरोबर आहे त्यांचं पण. जातो थांबा ह्यावेळेस कुठं जातो लांब जातो. काल होता बघितलं नाही आज पण आहे. कशामुळे की पण बंजारा फुल गर्दी लागली की थोडंसं अवघड आहे. उडणारच आहे इकडं तिकडे. आणि तिकडचा रस्ता बंद आहे ना. ठीक आहे. अरे गाडीवर थांबले. हा अगोदर तर गाडीवर थांबले. पण कशामुळे काय मला घ्यायचं आता आवळा. त्यामुळे मी इकडं आलो. आणि आवळा फक्त इकडेच मिळतं आणि चांगला पण मिळतं आणि इकडंच मिळतं शक्यता तर. कधी तर भेटतं विजापूर नाक्याला. नाहीतर सगळ्यात बेस्ट हवा म्हणजे ते आपल्या नेहमीच्या आवळावाला मिळते ना तिकडे तिच्याकडेच मिळतं चांगला आवळा. आणि एवढं डेंजर आहे भाई ते. मी कारण तिच्याकडनं घेतो ना सारखं. तर तिने मला सांगते की मग आवळा कुठला चांगला आहे कुठला नाही. आणि जास्त घे कमी घे आणि उद्या येणार आहे परवा येणार असं पण सांगते भाई. म्हणजे एकदम लॉयल खतरनाक. कारण की मी नेहमी घेतो ना त्यामुळं सांगतो. कसलं असं काम करायचं मला पण आपल्याकडे नाहीत पैसे. हॅलो हां मग तुझी सही लागते. ठीक आहे ठेवतो. नाही आहे मी इथं आलो मी दत्त चौकात. ते कामासाठी आलो.
काय पुण्या नाक्याला येऊ? बरं ठीक आहे चालतंय. हां बापरे. आणि सुरभीचा फोन आला होता, पुन्हा नाक्याला जायचं मग काम आहे त्याचं थोडं. तर जाऊ का नको कळलं नाही मला पण. जातो राहू दे. मग मला विचारतो भाऊ परत तिकडं कशाला गेला म्हणलं तर बघितलं का म्हणलं ना टाईम खराब आहे माझा पहिलाच बोलण्याच्या नंतर. त्याने कुठे गेले? हे आपलंच दुकान आहे. कसं आहे सगळं सेल्फ सर्व्हिस आहे आपलं. हां विषय आहे का भाई आपलं दुकानात आहे. ठीक आहे एकदम परफेक्ट. फक्त पेमेंट करायचं कुठं आता. हां कळालं नाही पेमेंटचं येतं. पेमेंट पण कसं आहे दुकानच आपलं झालं. बघायची पण गरज नाही हो. बघितलं का एवढा विश्वास आहे आपला माहिती आहे का. विषय आहे का भाई आपण माणूस कसं आहे. तुमचं लागलं नाही का अजून? पावसामुळे लागलं नाही त्यांचं दुकान अजून. बघ मला फोन लावतो पहिला मी जाऊ का नको. परत बघू ना तो बर्डन नको खायला वगैरे. चला परमिशन भेटलेली आहे जायचं आहे पुण्या नाक्यापाशी. आला 100 वर्ष जगो तुम. हॅलो तुम्ही कुठे हो साहेब? आलोच मी खाली थांबलो आलोच. नाही तू थांब ब्रिजवर. हां तिकडंच थांबलो मी. ठीक आहे तर 5 मिनिटात येतो म्हणलं आपलं सुरत आहे. तर आपण काय बाई रॉंग साईड येऊ नको सगळ्यांना सांगतो आणि म्हणजे रॉंग साईड येतं. काय करायचं काय आहे सगळ्यांना सांगवलं मी रॉंग साईड येऊ नका. मग आणि तू? अरे मी शुभम वरसंकरला हेल्मेटवरून ओळखतो मी. बघू चेक. आमचे कॅमेरा बंद करू दे. आता मला मावाला लागतो पेट्रोलला पैसे दे. नको बाय कर बाय. तुम्हाला सांग आठवून ना. तर भाई हे आम्हाला हे म्हणतो इथलं काम तर झालं आहे सुरभ्या बसला. आणि सुरभ्याचा कोणतरी फ्रेंड आहे त्याला पाहिजे कॅमेरा. चाललं आहे तो बंद करला नाही काम चालू आहे. मग काय पण मग हे सोलापूरचं एवढं भारी वालं ना म्हणजे हे बघा कसलं का लेट उशिरा झाला आहे काय माहिती पण व्हायला लागलं ना. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मी कुठं होतो हां सुरभ्याचा एका मित्राला ना कॅमेरा पाहिजेला आहे. तर आता बघू त्यांनी आपल्याला व्हॉट्सअप करतो म्हणलं आहे. मग त्याच्यावर आपण थोडासा स्टडी करून सांगू कुठला चांगला आहे कुठला नाही. जेवढं आपल्याला समजतं आहे त्यापैकी सांगून टाकू आपण. म्हणजे आता संपवतो बास कारण की माझा कॅमेरा पण गरम झाला आहे आणि परत मला इनपुटला प्रॉब्लेम होतो.